Good morning, student friends. Now see here. What is the origin of life or the protobiogenesis? आपल्याला या चॅप्टर मधला पहिला पार्ट बघू आपण की लाईफ ओरिजिनेट कसं झालं, देन हाऊ इट इज इव्हॉल्व्ड. बरोबर आहे. इव्होल्यूशन ऑफ लाईफ पाहताना आपल्याला पहिल्यांदा काय माहिती पाहिजे की हाऊ द लाईफ इज ओरिजिनेटेड. नाउ हाऊ द लाईफ इज ओरिजिनेटेड हा जर आपला पहिला पार्ट असेल तर त्याच्याही आधी आपल्याला माहित काय पाहिजे, व्हॉट इज लाईफ. लाईफ कसं ओरिजिनेट होत आहे हे आपण पाहतोय. मग त्याच्या आधी आपल्याला माहित काय पाहिजे, लाईफ. व्हॉट इज लाईफ. लाईफ मीन्स लिव्हिंग. म्हणजे लिव्हिंग काय आहे आणि नॉन लिव्हिंग काय आहे हे आपल्याला सगळ्यात आधी माहिती पाहिजे. सो फर्स्ट लेट अस डिस्कस व्हॉट इज लाईफ और व्हॉट इज लिव्हिंग और which thing we call it as a living. कुठल्या गोष्टीला आपण लिव्हिंग म्हणणार, कुठल्याला नॉन लिव्हिंग म्हणणार. नाउ there are certain characteristics or peculiar features on the basis of which we can determine that a certain thing is living or non living. काही कॅरेक्टर्स आहेत, काही क्रायटेरियन आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत की ज्यांच्या बेसिसवर आपण सांगू शकतो की ही गोष्ट लिव्हिंग आहे आणि ही नॉन लिव्हिंग आहे. नाउ फर्स्ट सी व्हाट आर दीज कॅरेक्टरिस्टिक्स. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक that determines the certain thing is living is responsiveness. पहिली लिव्हिंग ची ऑर्गॅनिझम ची कॅरेक्टरिस्टिक आहे responsiveness, that is ability to respond with the external environment. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करायची, त्याला प्रत्युत्तर द्यायची जी प्रॉपर्टी आहे तिला म्हणतो आपण रेस्पॉन्सिव्हनेस. दिस प्रॉपर्टी ऑफ रेस्पॉन्सिव्हनेस इज नॉट शोन बाय नॉन लिव्हिंग मॅटर. नॉन लिव्हिंग मॅटर मध्ये निर्जीव वस्तू रिस्पॉन्स देत नाही, सजीव वस्तू रिस्पॉन्स देतात. सेकंड वन इज द ग्रोथ. ग्रोथ इज द वाढ. ही काय आहे, लिव्हिंग सजीवांची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बट हियर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑल्सो ग्रो. फॉर एक्झाम्पल माउंटेन्स विल ग्रो or the sand moles will grow, but here the growth in living organism is from inside and growth in non-living matter it is from the external surface. The third and the basic important property on the basis of which we can determine that a certain thing is living is the property of metabolism. Now what is metabolism? All the chemical reactions shown by living organisms, they are called as the metabolic activity, and the phenomenon or the process is called as metabolism. सजीवांच्या शरीरामध्ये जेवढाही काही रासायनिक प्रक्रिया होत असतील, जेवढ्याही केमिकल, त्याला आपण बायोकेमिकल रिएक्शन्स म्हणतो, बिकॉज chemicals reactions taking inside the living organisms, all these are called as the metabolic activity, and the phenomenon is called as the metabolism. This metabolism is the special or the diagnostic property or the characteristic feature of the living thing. Then fourth one is the energy transformation. In case of living organism, energy is transferred from one form to another, or in simpler ways, in a food chain, energy is transferred from one trophic level to another trophic level. For example, आपण food chain चा विचार केला तर green plants they are producers. Green plant काय आहे? सपोज आपण इथे लिहिलं, these are the green plants. They are called as producers. Then आपण काय म्हणतो, producers म्हणतो. Why? Because they can only trap the solar energy and convert it into the chemical energy. Then from green plant, the energy is transferred to various consumer levels. प्रायमरी कंझ्युमर असेल, सेकंडरी कंझ्युमर असेल, टर्शरी कंझ्युमर असेल, यांच्या हे फक्त प्रोड्युसर्स आहेत, बाकीचे सगळे कंझ्युमर्स आहेत. हियर द एनर्जी इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम कंझ्युमर्स. मग आता ते प्रायमरी कंझ्युमर्स असतील, सेकंडरी कंझ्युमर असतील किंवा टर्शरी कंझ्युमर असतील, राईट. This energy transformation
is not shown by the non-living matter. Then fifth important characteristic is the reproduction, that is to produce again. What is the reproduction? To produce again. त्यांच्यासारखेच दुसरे सजीव ते पुन्हा तयार करू शकतात. ह्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण रिप्रोडक्शन किंवा प्रजनन. प्रॉपर्टी ऑफ रिप्रोडक्शन कॅनॉट बी शोन बाय नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कुठल्याही नॉन लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस होत नाही, त्यांच्यासारख्या दुसऱ्या नॉन लिव्हिंग थिंग तयार करत नाही. सो दीज आर द बेसिक प्रॉपर्टीज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन बेसिस ऑफ विच वी कॅन determine that certain things are living or they are non-living. आता हे आपल्याला बेसिक माहिती आहे की लिव्हिंग कशाला म्हणायचं आणि नॉन लिव्हिंग कशाला म्हणायचं. नाउ द क्वेश्चन इज हाऊ द लाईफ इज ओरिजिनेटेड. आता आपल्याला लिव्हिंग म्हणजे काय, नॉन लिव्हिंग म्हणजे काय हे माहिती झालेलं आहे, बरोबर आहे. आता आपला प्रश्न काय आहे की जर लिव्हिंग थिंग्स आहेत तर त्या लिव्हिंग थिंग्स या प्लॅनेटवर ओरिजिनेट कशा झाल्या, अस्तित्वात कशा आल्या. Now, this origin of life is always an enigma for all the intellectuals. Life कसं ओरिजिनेट झालं हा नेहमीच कुतूहलाचा विषय आहे आणि हा विषय सॉर्ट आउट करायसाठी किंवा एक्सप्लेन करायसाठी ज्या ओल्डेस्ट थिअरी आहेत त्या थिअरी आहे थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. सगळ्यात आधी किंवा पहिल्यांदा ज्या थिअरीज सांगितलेल्या आहेत त्या आहेत थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. वेगवेगळ्या सायंटिस्टनी किंवा वेगवेगळ्या मतप्रवाहाच्या लोकांनी वेगवेगळ्या थिअरीज म्हटल्या, हायपोथेसिस म्हटल्या. नाउ लेट अस सी व्हाट आर दीज थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. आता ह्या ओरिजिन ऑफ लाईफच्या थिअरीज काय आहे. सगळ्यात पहिली थिअरी आहे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. Now this is the oldest theory of origin of life. This theory is based on religious belief. ह्या theoryला काय आहे, धार्मिक आधार आहे rather than the scientific views. Scientific views पेक्षा ती काय religiously based theory आहे. Now according to this theory some supernatural power or a special power creates the whole world or the living things. सजीव सृष्टीचा जन्म ब्रह्मदेवाने केलेला आहे किंवा गॉडने केलेला आहे किंवा अल्लाहने केलेला आहे हे मानणारा जो ग्रुप आहे त्याची थिअरी आहे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. दिस इज द ओल्डेस्ट थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. नाउ द सेकंड थिअरी इज कॉस्मोझोइक थिअरी और थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया. सेकंड थिअरी कोणती आहे, cosmozoic theory or theory of panspermia. Now according to this theory life is not originated on planet Earth for the first time but it is descended from or it is transferred from some another planet to the Earth by the minute spores or the microorganism like structure that are called as the cosmozoa or the panspermia. यांच्या या थेअरीच्या म्हणण्यानुसार काय आहे की लाईफ सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवर अस्तित्वात आलं नाही तर दुसऱ्या ग्रहावरून लाईफ ट्रान्सफर झालेला आहे. कशाच्या फॉर्म मध्ये, स्मॉल मायन्यूट पोर्सच्या फॉर्म मध्ये. दिस पोर्स आर कॉल्ड एज cosmozoa or the panspermia. Now this theory has some scientific evidences. ह्या theoryला काही evidences आहे. evidences काय आहे, NASA has discovered a piece of rock. त्यांना काय सापडला, एक रॉकचा तुकडा सापडला showing the some microorganism like structure on the Atlantic rock वर काही त्यांना मायक्रोऑर्गॅनिझम आर्टिक त्याच्यावर सापडलेले आहेत जे सांगतात की लाईफ हे पहिल्यांदा अर्थ वर तयार झालं नाही तर इट इज डिसेंडेड टू अर्थ फ्रॉम सम अनदर प्लॅनेट. This is the second theory, that is the cosmozoic theory or theory of panspermia. Third one is the theory of spontaneous generation or
abiogenesis, theory of spontaneous generation or abiogenesis. Now according to this theory, life originated spontaneously from the non-living matter. या थेरीनुसार म्हणणं आहे की लाईफ काय आहे एकदम ओरिजिनेट झालेला आहे नॉन लिव्हिंग थिंग्स पासून. दिस थेरी इज डिस्कार्डेड. ही डिस्कार्डेड थेरी आहे. फोर्थ वन इज द थेरी ऑफ बायोजेनेसिस. दिस इज समवॉट एक्सेप्टेड थेरी. ही एक्सेप्टेड थेरी आहे. Now why this theory is accepted? Because this theory states that life originated from pre-existing living things only. Means according to this theory, for the existence of the living organism, there must be a pre-existing living cell. सजीवांच्या अस्तित्वात येण्यासाठी आधी अस्तित्वात असणारी एखादी सेल लागते. कुठल्याही नॉन लिव्हिंग मॅटर पासून लिव्हिंग थिंग्स तयार होत नाही किंवा ओरिजिनेट होत नाही. नाउ दिस थेरी proves the origin of life and the progression of life, but this theory cannot explain how the first living organism or the first life form is developed. ही थेरी आपल्याला हे सांगू शकते की लिव्हिंग ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग पासून तयार झालेले नाहीत, तर ते आधी अस्तित्वात असणाऱ्या सजीवांपासूनच तयार झाले आणि त्यांचा प्रोग्रेस कसा झाला, डेव्हलपमेंट कसा झाला. बट स्टिल दिस थेरी कॅनॉट एक्सप्लेन द हाऊ फर्स्ट लाईफ इज डेव्हलप. पहिल्यांदा लाईफ कसं डेव्हलप झालं हे मात्र ही थेरी सांगू शकत नाही. बट दिस थेरी टेल्स दॅट life originated from pre-existing living cells only and not by the non-living organisms. Now there are these two experiments which proves the theory of biogenesis. Biogenesis ची theory prove करणारे हे दोन सोपे एक्सपेरिमेंट आहेत अगदी. Now see, first is the Reddy's experiment. This is the Reddy's experiment. Now what is Reddy's experiment? रेडीज एक्सपेरिमेंट कशासाठी आहे? बायोजेनेसिसची थेरी प्रूव्ह करायसाठी. बायोजेनेसिसची थेरी काय सांगते? लाईफ ओरिजिनेट झाला आहे लिव्हिंग थिंग्स पासून, नॉन लिव्हिंग पासून नाही. नाउ सी हियर द रेडीज एक्सपेरिमेंट. व्हाट इज द रेडीज एक्सपेरिमेंट? ही टूक दिस 3 जार विथ द लीड. 3 काय घेतले त्यांनी? जार घेतले, त्याला लीड आहे, झाकण आहे, किंवा आपण म्हणू की 3 काचेच्या बरण्या घेतल्या आहे, त्याला झाकण आहे. नाउ ही केप्ट द फ्लेश. This is the flesh, मांसाचा तुकडा, and the lid is tight. आणि हे काय केलं आहे? त्याच्या जार मध्ये ठेवल्यानंतर त्याचं लीड बंद केलेलं आहे. When after some time he observed that the maggots not developed inside the jar on the flesh. ह्या जारच्या आतमध्ये जो फ्लेश आहे याच्यावर maggots develop झालेले नाही. Now what are maggots? Maggots are the larvae of flies. House flies जे असतात त्यांची लार्वी किंवा त्यांची अंडी म्हणजे आहे मॅगॉट्स. हा जार बंद असल्यामुळे याच्यात ते डेव्हलप झालेलं नाही. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये बाहेरून कुठल्याही सोर्सनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्लेशवर आलेले नाही, म्हणून लार्वी तयार झाले नाही. आता सेकंड मध्ये काय केले त्यांनी? ही टूक द जार, केप्ट द फ्लेश, अँड दिस इज रॅप्ड बाय अ क्लॉथ. नाउ द हाऊस फ्लाईज they visited this wrapper, and after some time he observed that maggots are developed on this wrapped portion or the covered portion. इथे लीड लावलेलं होतं, कुठेही मॅगॉट्स किंवा लार्वे नाही आहे. इथे कव्हर लावलेलं आहे, त्याच्यावर मॅगॉट्स आहेत. का मॅगॉट्स आहेत? बिकॉज फ्लाईज visited this jar, they lay the eggs there and these eggs will develop into the maggots. Third jar is kept open. आता इथे मॅगॉट्स ह्या फ्लेशवर नाही आहे, इथे कव्हरवर आहे. नाउ हियर द मॅगॉट्स आर डेव्हलप्ड. Why? Because here the jar is kept open and this open jar
contains all the house flies. These flies, they lay the egg and the maggots are developed. This is the first experiment which, एक मिनट थामना. This is the first experiment which proves that life originated from pre-existing life. The second is the example of experiment of the Louis Pasteur. Now what the Louis Pasteur's experiment? He took the flask and inside this flask there is a sterile nutrient medium or the broth. Sterile nutrient medium घेतला, nutrient medium घेऊन त्याला उकळलं, चांगलं बॉईल केलं, कशासाठी? To eliminate all the living matter. So this is called as the sterile broth. This is the sterile broth. Okay. Now this sterile broth is closed by the lid and therefore no organisms will be there. Now this lid is open and it is connected to this curved neck lid, and this curved neck lid jar is kept for observation. Here again the microorganisms will not develop because of this curved neck portion, because air cannot enter into the broth and therefore microorganisms will not develop. Now in the third flask, the flask is open and therefore the external air enters into the flask, and with this air all the microorganisms or the spores, they entered into the nutrient broth, they grow on the nutrient broth, and you observe that microorganisms are developed in this broth. These two experiments states that life originated from the pre-existing living forms and not from the non-living form. So these are the two basic experiments which states that, or which proves the theory of biogenesis, that is life existed from or life originated from the pre-existing living forms. Okay, now today we will stop here. What we have studied, that the origin of life, what are the characteristics of the living organism, and these are the theories for the origin of life, and these two experiments, that is Reddy's experiment and Louis Pasteur experiment, to prove the theory of the biogenesis.